आणि आता पाहूयात विविध क्षेत्रातील बातम्या टॉप 9च्या माध्यमातून। सुरुवात टॉप 9 राजकीय बातम्यांनी। अजित पवारांना सोबत घेण्यावर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला। इतरांना सोबत घेऊन आपल्या पदाधिकाऱ्यांवर अन्याय का, संघ पदाधिकाऱ्यांचा सवाल। तर राजकीय परिस्थिती पाहून शिंदे अजित पवारांना सोबत घेतलं। संघाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट। अजित पवारांना सोबत घेण्याचा महायुतीला अपेक्षित फायदा झाला नाही, तरीही विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना सोबत घेऊन पुढे जाणार। संघाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट। पुण्याच्या सभेत मोदींनी शरद पवारांवर बोलू नये अशी विनंती केली होती, मात्र त्याच सभेत मोदींनी पवारांच्या भटकती आत्मा असा उल्लेख केल्यामुळे फटका बसला। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अजित पवारांचं वक्तव्य। झालं गेलं ते गंगेला मिळालं, नव्या उमेदीनं पुढे जातोय। मोदींनी पवारांवर टीका केल्याच्या प्रश्नावर अजितदादांचं उत्तर। भाजप आणि राष्ट्रवादीची मतं एकमेकांना ट्रान्सफर झाली नाहीत। मतांची टक्केवारी कमी राहिल्यामुळे महायुतीला लोकसभेत फटका बसला। बैठकीत फडणवीसांचं वक्तव्य। राज ठाकरेंच्या गाडीसमोर झालेल्या आंदोलनाशी पक्षाचा संबंध नाही। ठाकरे गटाचे कार्यकर्ते दिसले असतील, पण ती पक्षाची भूमिका नाही। राज ठाकरेंच्या ताफ्यावरील हल्ल्यावर राऊतांची प्रतिक्रिया। मी शरद पवारांना भेटलो, मात्र महाविकास आघाडीसोबत जाणार नाही। बच्चू कडूंचं वक्तव्य। तर आमची पुढची राजकीय भूमिका 1 सप्टेंबर नंतर जाहीर करणार। तर शेतकरी, मजूर आणि दिव्यांगांसाठी काहीही करायला तयार, कडू यांचं विधान। बच्चू कडू महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते। महाराष्ट्रासाठी सगळ्या चांगल्या नेत्यांनी एकत्र यावं, सुप्रिया सुळेंचं बच्चू कडूंवर वक्तव्य।